आणि एटीएसनं बोरिवली परिसरात मोठी कारवाई केली आहे। एटीएसनं 6 लोकांना ताब्यात घेतलंय। 3 शस्त्र आणि तब्बल 36 जिवंत काडतुसं एटीएस कडून जप्त करण्यात आली आहेत। एटीएस कडून अधिकची चौकशी सुरू आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, निकिता, ही एटीएसची मोठी कारवाई आहे। मात्र हे लोक नेमकं कोण आहेत हे अद्याप तरी समजू शकलेलं नाहीये। मात्र बोरिवलीच्या एलोरा गेस्ट हाऊस मध्ये एटीएसने ही छापेमारीची कारवाई केली आणि एकूण 6 लोकांना ताब्यात घेतल्याचं कळतंय। त्यांच्याकडे 3 शस्त्र आणि जवळपास 36 जिवंत काडतुसं जी आहेत ती सापडलेली आहेत। मात्र ती नेमकी कशासाठी त्यांच्याकडे होती आणि हे लोक कुठून आलेले होते याची सुद्धा चौकशी आता एटीएस कडून केली जाते। एलोरा गेस्ट हाऊस मध्ये एटीएसचं एक पथक पोहोचलेलं होतं। त्यांना गोपनीय माहिती मिळालेली होती की या लोकांकडे ही शस्त्र जी आहेत ती आहेत आणि त्यांच्याकडे ही शस्त्र असल्यामुळे एटीएसनं तात्काळ ही सगळी कारवाई जी आहे ती केलेली आहे। आतापर्यंत जी प्राथमिक स्वरूपामध्ये मिळालेली आहे त्यानुसार 6 लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि जवळपास 3 शस्त्र जी आहेत ती ताब्यात घेण्यात आलेली आहेत। त्यांच्याकडे 36 जिवंत काडतुसं होती। त्यामुळे एटीएस कडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाते आणि सगळी चौकशी केली जाते। त्यामुळे लोक नेमकं कोण आहेत, कशासाठी आलेली होती आणि कोणत्या कारणास्तव मुंबईमध्ये या एलोरा गेस्ट हाऊसमध्ये थांबलेली होती याचा तपास सध्या एटीएस कडून केला जातोय। अगदी कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।